नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर डेली व्लॉग मी नेहमी पोस्ट करतच असते, पण आजचा जो व्लॉग आहे ना थोडासा वेगळा असणार आहे. तर वीकेंडला प्लॅन केला होता की मुलांना घेऊन एका प्राणी संग्रहालयामध्ये जायचं. तर हे प्राणी संग्रहालय नेदरलँड्समधलं खूप जुनं प्राणी संग्रहालय आहे आणि याचं नाव आहे रॉटरडॅम झू. खरं तर याची ओळख ही रॉटरडॅम झू म्हणूनच आहे, पण याचं मेन नाव जे आहे ना ते ब्लाइटडॉर्फ झू म्हणून आहे. पण मोस्टली सगळ्यांच्या तोंडामध्ये रॉटरडॅम झूच येतं, कारण हे जे झू आहे ना ते रॉटरडॅम सिटीमध्ये आहे आणि ही सिटीसुद्धा इथली खूप मोठी सिटी आहे, तर त्याच नावाने ओळखलं जातं. तर हे मी पटकन तुम्हाला याच्याबद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन पटकन देऊन टाकते. तर रॉटरडॅम झू हे 1857 मध्ये तयार झालेलं होतं आणि हे खूप जुनं असं आहे. याच्यासोबतच मी तुम्हाला अजून एका झूची इन्फॉर्मेशन देते की आर्टी झू जे आहे ना ते सुद्धा खूप मोठं आहे आणि जुनं असं प्राणी संग्रहालय आहे. तर मी त्याचा ऑलरेडी एक व्लॉग मी तुमच्याबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेला आहे. आणि ह्या झूबद्दलची इन्फॉर्मेशन अशी असेल की हे झू ओपन कधी होतं, तर याचा टाईम आहे 9 ते 6, सकाळी 9 ते संध्याकाळी 6पर्यंत हे ओपन असतं आणि खूप मोठं आहे, त्याच्यामुळे आरामात पूर्ण दिवस आपण इथं घालवू शकतो. तर इथं येण्यासाठी आपण बसने, ट्रेनने, कारने सहज इथं येऊ शकतो. आणि कार जर असेल तर त्याची पार्किंग खूप मोठी आहे, पण इथे आपल्याला काही पेमेंट करावं लागतं, कारण ही इथं फ्री पार्किंग नाही. इथं येताना आपण आपली फॅमिली किंवा आपले फ्रेंड्स सोबत आपण हा प्लॅन आरामात करू शकतो. एक पिकनिक आपली सहज होते इथं, कारण आपण इथं कोणतेही रिस्ट्रिक्शन नाही की तुम्ही आउटसाईड फूड आणू शकत नाही. तर तुम्ही तुमच्या घरून जे काही असेल ते तुम्ही इथं घेऊन येऊ शकता आणि मस्त तुम्ही आपल्या फॅमिली किंवा आपल्या फ्रेंड्ससोबत एक पिकनिक करू शकतात छानपैकी. कारण मुलंही मुलांचा टाईम मस्त घालवत असतात, तेही त्रास देत नाही, कारण त्यांना बघण्यासारख्याही खूप साऱ्या गोष्टी असतात आणि त्याचबरोबर आपल्यालाही आपला एक टाईम मिळून जातो. तर प्राणी संग्रहालय हे खूप मोठं आहे, तर एवढं मुलं चालतीलच असं नाही. तर त्याच्यासाठी मुलांसाठी इथं व्हीलचेअर आणि स्ट्रॉलरसुद्धा मिळतात आणि ते रेंटने आपल्याला घ्यावे लागतात. तर आम्ही अवनीसाठी सुद्धा घेतलं होतं. मस्त त्याच्यामध्ये बसून सगळीकडे अशी फिरत होती. ज्यावेळेस वाटत होतं चालायचं त्यावेळेस चालायची आणि कधी थकली तर त्याच्यामध्ये बसून मस्त फिरायची. तर मला तुम्हाला एक गोष्ट नक्की शेअर करायला आवडेल की मागच्या वेळेस मी आर्टी झू जे नेदरलँडमधलं खूप मोठं आणि जुनं असं झू आहे, तर त्याचा व्लॉग मी पोस्ट केलेला होता आणि त्यावेळेस मला एक कमेंट अशी आलेली होती की प्राणी हे जंगलात राहतात, ही त्यांची जागा नाही आहे वगैरे. खूप काय काय कमेंटमध्ये होतं की प्राण्यांसाठी ही जागा बनलेली नाही आहे आणि त्याच्यामध्ये आपण लोक त्यांना अजून प्रोत्साहन देतो की प्राणी संग्रहालयामध्ये जाऊन आपण मुलांना ह्या गोष्टी दाखवतो. तर एका बाजूला पाहिलं तर प्राणी हे जंगलात निसर्गात मुक्तपणे राहण्यासाठीच बनलेले आहेत, हे मी मान्य करते. त्यांना छोट्या पिंजऱ्यात किंवा बंद करून ठेवणं हे त्यांच्या स्वाभाविक जीवनापासून दूर नेण्यासारखंच आहे. अशा ठिकाणी त्यांना नैसर्गिक वागणूक देता येत नाही. म्हणूनच कदाचित मला प्रत्येक वेळेस जाणवतं की दरवेळेस मी ज्यावेळेस झूमध्ये जाते त्यावेळेस मोस्टली बहुतेक प्राणी हे असे एकटे असतात किंवा असे कंटाळलेले दिसतात. तर त्याच्यामुळेच थोडंसं वाईटही वाटतं की खरंच या प्राण्यांची जागा इथं नाही आहे. तर कदाचित भरपूर लोकांचंही मत हेच असेल की प्राणी संग्रहालय हे प्राण्यांसाठीची जागा नाहीच आहे. पण दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर आपल्याला व आपल्या मुलांना प्राणी संग्रहालयात गेल्यानंतरच बहुतेक प्राणी पाहायला मिळतात. आपण याच्यासाठी प्रत्येक वेळेस जंगलामध्ये जाऊन आपण बघू शकत नाही, कारण आपण तेवढं घाबरलेलोही असतो. तर इथं ॲटलिस्ट प्राणी संग्रहालयामध्ये येऊनच आपण हे मोठे प्राणी जे की सिंह, वाघ, बिबट्या, अस्वल असे काही प्राणी आपण इथं येऊनच पाहू शकतो. तर आजकाल आहे ना प्राणी संग्रहालय ही एक शिक्षणाचं माध्यमसुद्धा आता बनत चाललेलं आहे, कारण खूप सारे स्कूलच्या ट्रिपसुद्धा इथं येतात आणि मुलांना इथले प्राणी वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि मुलांना प्रत्येक वेळेस पुस्तकात जो ॲनिमल आहे तो कसा असतो, कसा दिसतो, हे सगळं प्रत्यक्षात बघितल्याशिवाय मुलांना त्याचा विश्वासही बसला पाहिजे. तर त्याच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन असतं की प्राणी संग्रहालयामध्ये जाऊन आपण हे मुलांना दाखवू शकतो आणि मुलांना तिची माहितीही मिळू शकते. तर आजकाल बऱ्याच प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांची काळजीही घेतली जाते आणि दुखापत झालेले जे प्राणी असतात तर ते इथं येऊन त्यांना व्यवस्थित त्यांची काळजी व त्यांचं संरक्षण केलं जातं.
तर काही गोष्टी आपण या पॉझिटिव्ह वेने पण घ्यायलाच पाहिजे. तर आजचा जो व्लॉग आहे रॉटरडॅम झू रिलेटेड, तर तो तुम्हाला कसा वाटला, आवडलास तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला तर भेटते पुढच्या व्लॉगमध्ये. चला बाय.